करवीर पोलिसांनी कणेरीवाडी इथल्या स्वयंभू लॉजवर छापा टाकून हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या स्वयंभू लॉजच्या मालकाला अटक केली। अमोल खोत असं त्याचं नाव असून त्याचं वाशी इथल्या सनराइज लॉजचं कुंटण काण्याचं कनेक्शन उघड झालंय। अमोल खोत याला न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। भुदरगड तालुक्यातील हेदवडे इथल्या शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील यानं करवीर तालुक्यातील वाशी परिसरात सनराइज या नावाचं लॉज सुरू केलंय। त्यानं सागर पाटील फ्रेंड सर्कल या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू केला होता। आठवड्यापूर्वी या ठिकाणी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह त्यांच्या पथकानं या सनराइज लॉजवर छापा टाकला होता। या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवणारे सागर कांबळे आणि कमलेश पाटील या दोघांना अटक करण्यात आली होती। या दरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती। भुदरगड तालुक्यातील हेदवडे इथला शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याच्यासह राधानगरी तालुक्यातील सोळांपूर इथला सुहास निचिते आणि कासारवाडा इथला विक्रम दिनकर कांबळे असे सर्वजण हा हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं। या हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा सूत्रधार शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील यानं वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या महिलांना पुणे बेंगलोर रोडवरील कणेरीवाडी इथल्या स्वयंभू लॉजवर ठेवल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे या स्वयंभू लॉजचा कणेरीवाडी इथं राहणारा मालक अमोल श्रीपती खोत आणि वाशी इथल्या सनराइज लॉजचा मालक शहाजी वैद्य उर्फ सागर पाटील या दोघांच्या लॉजमधील हाय प्रोफाईल व्यवसायाचं कनेक्शन उघड झालं। त्यामुळे पोलिसांनी हाय प्रोफाईल व्यवसाय चालवणाऱ्या या रॅकेटमधील स्वयंभू लॉजचा मालक अमोल खोत याला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, पोलीस हवालदार विजय तळसकर आणि अविनाश कांबळे यांनी ही कारवाई केली।